गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. सगळ्यात सुरुवातीला जाणून घेऊयात की शुक्रवारी US मार्केटमध्ये काय झालं. तर बेसिकली शुक्रवारी US मार्केट थोडंसं रिकवर होऊन पॉझिटिव्ह मोडवरती बंद झालं आहे आणि त्याच्यामागे रिझन आहे ते म्हणजेच की US गव्हर्नमेंटचं शटडाऊन आता बंद होऊ शकतं आणि US गव्हर्नमेंट पुन्हा सुरू होऊ शकतं अशी पॉसिबिलिटी निर्माण झाली आहे. तर आता बेसिकली पहा की US गव्हर्नमेंट शटडाऊन का झालं होतं, तर जे काही ट्रम्पने तिथे हेल्थकेअर सर्व्हिसेसवरती जे काही फ्रीबीज दिले जातात तर ते बंद केले होते आणि त्याच्यामुळे नवीन बिल जे आहे तर ते पास होत नव्हतं. विरोधक त्याला विरोध करत होते. परंतु आता एक असं हे मांडण्यात आलं आहे प्रपोजल की ज्यामध्ये सांगण्यात आलं की 1 वर्षासाठी ह्या हेल्थकेअर सर्व्हिसेसला एक्सटेन्शन देण्यात येईल. मग आता त्यामुळे काय झालं की त्याच्यावरती आत्ता म्हणजे सध्या त्यांच्यावरती तिथे चर्चा चालू आहे. म्हणजेच काय की पॉसिबिलिटी आहे की US गव्हर्नमेंटचं शटडाऊन हटेल आणि US गव्हर्नमेंट पुन्हा वर्किंगमध्ये येईल. आता या गोष्टी जर पाहिल्या तर ह्या गोष्टी मार्केटच्या दृष्टीने पॉझिटिव्ह आहेत, स्पेशली US मार्केटच्या दृष्टीनं. परंतु अपसाईड मात्र लिमिटेड आहे. त्याचे कारण असं की ह्या शुक्रवारी मागच्या जे काही मिशिगन युनिव्हर्सिटी आहे तर त्यांनी एक US गव्हर्नमेंटचा आपण काय म्हणू शकतो की US सेंटिमेंट डेटा जो आहे तो रिलीज केला. तर त्यामध्ये तो सेंटिमेंट डेटा हा खूपच निगेटिव्ह आलेला आहे. म्हणजेच काय की तिथे लोकांची जी आपण काय म्हणतो की टॅरिफ्समुळे जो मार पडलेला आहे त्यांच्यावरती, त्यांची खरेदी शक्ती जी आहे तर ती कमी होताना पाहायला मिळते. त्यामुळे ही गोष्ट त्यांच्यासाठी आपण काय म्हणू शकतो निगेटिव्ह आहे. प्लस जो AIचा बबल क्रिएट झालेला आहे, खूप AIचे स्टॉक्स व्हॅल्युएशन जे आहे तर ते खूप हाय प्राईस टू अर्निंग रेशोवरती काम करतं आहे की जे तिथे सस्टेन करणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. या सगळ्या गोष्टी पाहता अपसाईड लिमिटेड असली तरी पॉझिटिव्ह मात्र बायस आहे. ओके, आता जर आपण आपल्या मार्केटकडे आलो तर आपल्या मार्केटमध्ये जर आपण पाहिलं तर बेसिकली ग्लोबल मोमेंटम जरी पॉझिटिव्ह असला तरी आपल्यासाठी काही 2 पॉझिटिव्ह गोष्टी आहेत. त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे HSBCनं या शनिवार रविवारमध्ये एक रिपोर्ट रिलीज केला. त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की ते इंडियावरती ओव्हरवेट आहेत चायनापेक्षा आणि इंडियामध्ये जो म्हणजे पूर्ण जगामध्ये जो AI बबल क्रिएट होतोय त्याच्यामध्ये इंडिया नाही आहे. कारण इंडियामध्ये असे स्टॉक्सच नाही आहेत की जे स्पेशली AI रिलेटेड काम करत असतील. त्यामुळे जरी समजा उद्या बबल बस्ट झाला तरी इंडियाला त्याचा इम्पॅक्ट हा फार कमी होईल रादर दॅन बाकीच्या जे काही कंपनीज आहेत त्यांना. त्यामुळे ते इंडियावरती ओव्हरवेट आहेत आणि म्हणूनच आपण पाहू शकतो की शुक्रवारी चक्क FISनं बाईंग केलेलं होतं. मे बी ह्या गोष्टी त्यांना आधीच माहीत असतात. आता FISनं चक्क 4,500 कोटींचं बाईंग केलं. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनी ऑलमोस्ट 6-6,500 कोटींच्या आसपास बाईंगच केलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी पाहता जे मार्केट गॅपडाऊन ओपन झालं होतं ऑलमोस्ट 150 पॉईंटच्या आसपास, तर ते मार्केट रिकवर होण्यासाठी मदत झाली कारण दोन्ही मोठे प्लेयर्स हे नेट बायर्स होते. त्यामुळे आता आपल्याकडे एक रिपोर्ट रिलीज झालेला आहे ज्यामध्ये असं म्हणजे बेसिकली सांगण्यात आलं की इंडियाचं जे इन्फ्लेशन आहे ते मल्टी इयर लोवरती आहे. म्हणजेच इन्फ्लेशन अजून कमी होण्याची पॉसिबिलिटी आहे. मग इन्फ्लेशन जर कमी झालं तर RBIवरती एकदम प्रेशर येईल की ही जी डिसेंबरची मीटिंग आहे MPC मीटिंग त्यामध्ये रेट कट व्हायला पाहिजे म्हणून. म्हणजेच काय की हे जर रेट कट झाले सगळ्या गोष्टी झाल्या तर ती गोष्ट मार्केटसाठी पॉझिटिव्ह असेल आणि त्याचं ऑप्टिमिझम आधीच मांडलं जाईल. यामध्ये हर्डल फक्त एकच आहे की जी आपण काय म्हणू शकतो की कुठल्याही डेटावरती तुम्ही त्याला प्रेडिक्ट करू शकत नाही अशी गोष्ट म्हणजे बिहार स्टेट इलेक्शनचे रिझल्ट. ते रिझल्ट फार महत्त्वाचा हर्डल आहेत. जर पास झाले तर मग मात्र मार्केटमध्ये एक चांगल्यापैकी रॅली आपल्याला पाहायला मिळू शकते. तर होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. आता जर आपण पाहिलं तर ग्लोबल मोमेंटम पॉझिटिव्ह आहे आणि गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट एक साधारण 30 ते 50 पॉईंटच्या आसपास गॅपडाऊन ओपन होईल, विच इज व्हेरी लाईकली ओके. आता जर आपण पाहिलं तर सगळ्या गोष्टी तरी सध्या पॉझिटिव्ह आहेत आणि बजाज ऑटोचे रिझल्ट आलेले आहेत तर तेही एक्सपेक्टेशन बीट करून गेलेत. त्यामुळे आज त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह साईडला मोमेंटम आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. होप सो. जर आपण ऑप्शन्सच्या फ्रंटनं जर आपण पाहिलं तर 26,000वरती सगळ्यात जास्त कॉल रायटिंग आपल्याला पाहायला मिळतं आणि जर पुट रायटिंग पाहिलं तर ते पाहायला मिळतं 25,300 आणि 25,500च्या लेवलला.
म्हणजेच काय की एकदम तगडी टसल चालू आहे. ओके, त्यामुळे मार्केट एका रेंजमध्ये राहण्याची पॉसिबिलिटी आहे आणि फार काही कुठे जोपर्यंत बिहार स्टेट इलेक्शनचे रिझल्ट लागत नाहीत तोपर्यंत कुठेही जाण्याची पॉसिबिलिटी नाही आहे. आता उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे. मे बी एक्सपायरी साईडवेजच जाण्याची खूप हायली पॉसिबिलिटी आहे, कारण मोमेंटम त्यानंतर येण्याची शक्यता आहे. कारण उद्या शेवटच्या चरणातलं काय आपण म्हणतो की वोटिंग आहे आणि ते झाल्यानंतर संध्याकाळी लगेचच एक्झिट पोल्स यायला सुरुवात होतील. मग आता साहजिकच आहे की त्यानंतर मार्केट एक्झिट पोलला रिॲक्ट करायला सुरुवात करेल आणि मग त्यानंतर ॲक्च्युअल रिझल्टला. तर होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. तर मग मित्रांनो, आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.